संत ज्ञानदेवांनी रचलेल्या पसायदान प्रार्थनेचा स्मृतीचा दिवस। सर्वांच्या मनात प्रेम, सत्य, दया, मैत्री असावी। सर्वांमधील भेदभाव नष्ट व्हावा। अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पडावा, म्हणून ज्ञानदेवांनी पसायदान रचले। या निमित्ताने आपण ज्ञानदेवांची पालखी काढत आहोत। खरं तर साऱ्या जगाची माऊली ही ज्ञानेश्वर माऊली, आणि या ज्ञानेश्वर माऊलींची सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती आपण साजरी करत आहोत, म्हणजे 750वी जयंती साजरी करत आहोत। या निमित्ताने शासन स्तरावरती शासन निर्णयानुसार पंचायत समिती स्तरावरती आपण ही पालखी साजरी करत आहोत। आणि या सोहळ्यासाठी तालुका कोरेगाव या तालुक्यातील कोरेगाव शहरातील सर्व शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। यामध्ये सर्वांनी आपली भक्ती, आपलं ज्ञान, आपली साक्षरताची ज्योत, जी की आपण नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत सुद्धा ती तेवत ठेवलेली आहे। शासनाचा खरंच तर हा चांगला स्तुत्य उपक्रम आहे, आणि या उपक्रमाअंतर्गत तसेच हर घर तिरंगा या अंतर्गत आपण आज दिवसभरात 15 ऑगस्ट या निमित्ताने बरेचसे उपक्रम साजरे करत आहोत आणि केलेले आहेत। आणि त्यातलाच हा एक छोटासा उपक्रम, परंतु सगळ्यांना एक पावित्र्य, ज्ञान, संस्कार आणि बरंचसं काही आध्यात्मिक स्तर असेल किंवा नैतिकता असेल, या दृष्टीनं चांगली बीज रुजवणारा हा दिवस आहे। आणि या दिनामध्ये किंवा या उत्साहामध्ये आम्हाला सर्वांना सहभागी होता आलं आणि साजरी करत आहोत आपण ही सर्वजण। ही ज्ञानाची पालखी किंवा आपल्या या ज्ञानदेव माऊलींची पालखी आपण अशीच ज्ञानाच्या रूपाने आपल्या आयुष्यामध्ये अशीच तेवत ठेवू, आणि त्याचंच एक छोटंसं रूप म्हणून आपण ही पालखी आज इथून शाळेतून काढत आहोत। सरस्वती विद्यालयामध्ये या शाळेचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर माझ्या सहकारी केंद्र प्रमुख सूर्यवंशी मॅडम, त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद आणि आपले सर्वांचे लाडके की जे ज्ञानेश्वर माऊलींचेच एक प्रतीक आहेत, असे सर्व आपले हे बालचमू यांच्या रूपात आपण ही सर्व जयंती साजरी करत आहोत। मला खूप आनंद होतोय की आज सरस्वतीच्या प्रांगणात, की ती पण एक आपली विद्येची देवता आहे, आणि या विद्येच्या देवतेच्या प्रांगणात आपण हा साजरा करतो। इथून आपण पंचायत समितीपर्यंत ही पालखी नेत आहोत, आणि या पालखीमध्ये सर्व भक्तगण सहभागी होत आहेत। ठीक आहे, आपण सर्वजण ही साजरी करूया।